नाही, डॉक्टर म्हणे तुला लाईफ टाइम अस्थमा राहील, तुला कुस्ती वगैरे खेळता येणार नाही, काहीच पर्याय नाही म्हणे, याला तुला फक्त पंप घ्यावा लागेल 2-3 टाइम दिसत, जितक्या वेळ होईल तितक्या वेळ. इतकं जास्त दम लागतोय की म्हणजे 20-30 सेकंद असं वाटत होतं की आता मी म्हणजे श्वासच घेता येत नाही मला. प्रसादी घेतल्याच्या नंतर पंप घेतला? नाही, पंप नाही घेतला. तेव्हापासून आतापर्यंत पंप बंदच आहे. म्हणजे जवळपास वापरत असं नाही. खूप फरक पडला माझ्या स्टॅमिना मध्ये. आता नाही लागत दम. आपलं नाव? माझं नाव प्रतीक नानासाहेब शेरे, नॅशनल लेवल कुस्ती चॅम्पियन. काय करता आता तुम्ही सध्या? आता सध्या 10वी चालू आहे आणि साइड बाय साइड कुस्तीची प्रॅक्टिस करतो. कुस्ती किती वर्षापासून चाललंय खेळणं? मला कुस्ती खेळून साधारण 6-7 वर्ष झाले. वयाच्या जवळपास 4-5व्या वर्षापासून? 4-5 वर्षापासून. 5-6 वर्षात तुम्हाला मागच्या वर्षी तुम्ही शिबिरात आलता, जालना अस्थमा शिबिर? हो, जालना. तर त्याच्या अगोदर तुम्हाला अस्थमाचा त्रास चालू झाला का? हो, अस्थमाचा त्रास, खोकला वगैरे, छातीत दुखणं, लवकर दम लागणं. कधी हे अस्थमाचा त्रास व्हायला लागला हे कधी माहित पडलं? मी माझी रेग्युलर प्रॅक्टिस करायचो आणि मला म्हणजे खोकला लागला होता. पहिले तर खोकला लागला होता आणि मग मला वाटलं लागलं असेल ना, काही गोड खाल्लं वगैरे असेल म्हणून. आणि खोकला पण लागतोय, प्रॅक्टिस करताना पण खोकला लागतोय, दम पण खूप लवकर लागतोय. इतकं जास्त दम लागतोय की म्हणजे 20-30 सेकंद असं वाटत होतं की आता मी म्हणजे श्वासच घेता येत नाही मला, इतका दम लागायचा मला. जेव्हापासून कुस्ती खेळणं चालू झालं तेव्हापासून दम लागत होता का या अशात चालू झालं? अशात चालू झालं थोडे दिवस. तरी साधारण किती दिवसापासून? शिबिर अटेंड करण्याच्या 6 महिन्या पहिल्यापासून. 6 महिन्या अगोदरपासून. आणि कसं म्हणजे हे म्हणजे त्रास कसा ध्यानात कसा आला? मी प्रॅक्टिस करायचो आणि मग मला वाटायचं की इतक्या लवकर दम का लागतोय मला. अच्छा. आणि रात्री पण खोकला वगैरे, झोपेत त्रास व्हायचा, छातीत दुखायचं. मग काय मी आणि पप्पा आम्ही संभाजीनगरला गेलो, डॉक्टरांकडे गेलो. पहिले जालन्यात 2-3 दवाखाने दाखवले, नंतर मग औरंगाबादला गेलो. तर जालन्यात काय सांगितलं त्यांनी? जालन्यात म्हणजे अस्थमा आहे, तुम्ही तिकडे चेकअप वगैरे करून घ्या, तिकडे दवाखाना म्हणजे चांगला, तिथे जाऊन या. तर आम्ही दवाखान्यात गेलो आणि तिथं सगळ्यात पहिले तपासणी झाली माझी, म्हणजे काहीतरी चेकअप वगैरे झालं. आणि मग आम्हाला डॉक्टरांनी बोलून डॉक्टर म्हणाले की तुला अस्थमा आहे आणि पंप वगैरे दिले, गोळ्या वगैरे दिले. तर पंप चालू केले होते? हो, त्याच दिवसापासून म्हणजे त्याच रात्रीपासून पंप चालू केला. बरं, ते पंप म्हणजे दिवसातून किती वेळेस घ्यावा लागायचा असं? पंप सकाळी एकदा, संध्याकाळी एकदा आणि रात्री जेव्हा त्रास होईल तेव्हा. ज्यावेळेस अस्थमा सांगितलं होतं तर ते टायमिंग काय होता खेळायचा? साधारण कुस्तीचा जो राऊंड असतो तो 3-3 मिनिटाचे 2 राऊंड असतात, म्हणजे 6 मिनिटाचे. आणि मी नॉर्मली पहिले मला जमायचं 30 म्हणजे 3-1 मिनिटापर्यंत जास्त वेळ दम लागायचा, नाही लागायचा पण मला. आणि मग जेव्हा अस्थमा डिटेक्ट झालं त्याच्यानंतर मला 20-30 सेकंदातच दम लागायला लागला. एवढा दम लागायचा की मला बसल्याशिवाय आणि पाणी वगैरे पिल्याशिवाय, थोडा वेळ काम डाऊन केल्याशिवाय तो दम हेच नाही व्हायचा, कमीच नाही व्हायचा. मग त्यावेळेस काय वाटलं की आता आपण कुस्ती खेळू शकतो, पुढं कसं करू शकतो, काय वाटलं? त्यावेळेस तर नव्हतं वाटलं, कारण मग इतक्या लोक जर कुस्तीत मेन म्हणजे स्टॅमिनाच आहे ना. स्टॅमिना नसला तर कुस्ती काय खेळणार? कारण 3 मिनिटाच्या राऊंड मध्ये जर 30 सेकंदात राऊंड जर दम लागत असेल तर मग कुस्ती खेळताच येणार नाही ना. मग आता हे मग काय विचार केला होता की आपण हे कुस्ती सोडून द्यायची आता? हो, तोच विचार आलता मनात, कारण अभ्यासाला लागणार होतो. आणि मग आता ज्यावेळेस डॉक्टरांना दाखवलं होतं तर त्यावेळेस आता हे पंप वगैरे चालू झाल्याच्या नंतर काही स्टॅमिना वगैरे वाढाल वगैरे असं काही डॉक्टरांशी बोलणं झालं का? नाही, डॉक्टर म्हणे तुला लाईफ टाइम अस्थमा राहील, तुला कुस्ती वगैरे खेळता येणार नाही, म्हणजे तू रेग्युलर एक्सरसाइज करू शकतो असे म्हणाले. पण कुस्ती खेळता येईल असं नव्हतं सांगितलं. म्हणजे पूर्ण जी मेहनत होती तुझे 5-6 वर्षाची, तर त्या मेहनतीवर पाणी फिरतंय असं वाटलं? असं वाटलं होतं, कारण एकाच सेकंदात डॉक्टर म्हणाले तू काहीच करू शकत नाही, तुला लाईफ टाइम अस्थमा डिटेक्ट झाला, हे मरेपर्यंत तुझ्यासोबतच राहणार, पंप पण तुझ्यासोबतच राहणार, कंपल्सरी. याला काही पर्याय वगैरे? याला काहीच पर्याय नाही म्हणे, याला तुला फक्त पंप घ्यावा लागेल 2-3 टाइम दिसत, जितक्या वेळ होईल तितक्या वेळ. तर मग शिबिराच्या कसं म्हणजे माहिती कशी मिळाली? कसं? आम्हाला व्हॉट्सअप थ्रू वगैरे आलते आणि पप्पाचे फ्रेंड्स पण आहे,
तर त्यांच्या थ्रू पण कळाले होते. त्यांनी पण तुमचं शिबिर अटेंड केलं, त्यांना पण फरक वगैरे कळाला होता. विश्वास बसत होता काय आपल्याला हे शिबिर अटेंड केल्यानं काही फरक पडेल म्हणून? पहिले तर काहीच विश्वास नव्हता बसला असं, कारण एका रात्रीत कोण अस्थमा नीट करून देणार आहे ना, म्हणजे क्लिअर करून देणार आहे. कारण सगळे पर्याय करून बघितले ते, आता म्हणलं हा शेवटचा पर्याय करून बघू. शिबिर अटेंड केल्याच्या नंतर मग आपल्याला फरक किती दिवसात, म्हणजे असं किती दिवसात जाणवलं त्याच्यानंतर? फरक तर खूपच लवकर जाणवला, कारण मी ज्या दिवशी औषध घेतलं त्याच्या 3-4 दिवसापासून माझा खोकला वगैरे बंद झाला. आणि त्याच्यानंतर प्रसादी घेतल्याच्या नंतर पंप घेतला? नाही, पंप नाही घेतला. तेव्हापासून आतापर्यंत पंप बंदच आहे. म्हणजे जवळपास वापरतच नाही. आता एवढे 8-10 महिने झाले, या 10 महिन्यात कधी पंप घेण्याचा? नाही, पंप बघितला पण नाही 10 महिन्यात. पण आता जे शिबिर अटेंड करण्याच्या अगोदरचा जो स्टॅमिना होता कुस्ती खेळताना आणि आजचा जो स्टॅमिना, आता याच्यामध्ये फरक किती वाटतो? याच्यात खूप मोठा फरक आहे. म्हणजे त्या टायमाचा 30 सेकंद आणि आताचा, म्हणजे मला कमीत कमी साधारण 2-2.5 मिनिटं नंतरच दम लागतो. तो तर नॅचरलच, कारण तो सगळ्यांनाच लागणार. खूप फरक पडला माझ्या स्टॅमिनामध्ये, कारण 30 सेकंदामध्ये मला इतका दम लागला. 30 सेकंदाच्या आतच 20-25 सेकंद थोडी जरी मुवमेंट केली की लगेच दम लागायचा. आता नाही लागत दम. पूर्ण राऊंड कम्प्लीट करायला आता सहजासहजी होतो. ज्यांना त्रास आहे त्यांनी त्यांच्याबद्दल काय सांगताय? त्यांच्याबद्दल ते त्यांच्यापाशी हा व्हिडिओ लवकरात लवकर जायला पाहिजे. काय मेसेज राहील त्यांच्यासाठी? त्यांच्यापाशी मेसेज हाच राहील, तुम्ही हा जर व्हिडिओ बघत आहात तर तुम्ही शिबिर नक्कीला अटेंड कराल, आणि शिबिर अटेंड करसाल तर तुम्हाला नक्की 101% अस्थमामध्ये फरक जाणवल. हा तुमच्या स्वतःचा अनुभव? हा, स्वतःचा अनुभव. जय गुरुदेव. जय गुरुदेव.